రైట్ లక్ష్మీనారాయణ గారు ఏంటి ఒక్కొక్క రెండు రాష్ट्राలకు संबंधिंची पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही 75 जागा देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेईमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही 75 जागा 100 जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे 100% आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे सर चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षात आले स्वागत करू त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं बरं का तुमचं कारस्थान मोठं आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे नाही पण राऊत साहेब हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष नेते पद तरी विधानसभेत मिळेल जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत 2 वेळेला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाही राऊत साहेब विक्रोळी विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर आहेत बरं तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणाल नाही बघा ఎస్ ఒక సంచలన ఆరోపణ ఈరోజు దేశం మొత్తం మళ్లీ ఈవీఎంల గురించి చర్చించుకోవాల్సినటువంటి పరిస్థితి వచ్చిందా శివసేన ఎంపీ సంజయ్ రౌత్ చేసినటువంటి ఆరోపణలు ఇది ఈవీఎం గెలుపు అంటూ కూడా ఈవీఎంల ట్యాంపరింగ్ అంటూ కూడా ఆయన ఆరోపణలు చేస్తున్నటువంటి పరిస్థితి కనిపిస్తోంది ఇదే ఆరోపణల్ని హర్యానాలో కూడా బీజేపీ ఎదుర్కోవాల్సినటువంటి పరిస్థితి ఏర్పడింది